नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससीची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025चे अधिकृत वेळापत्रक आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया जाहीर केली आहे। जर तुम्ही पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाला असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आपण आज सर्व महत्त्वाच्या तारखा आणि सूचना सविस्तरपणे पाहणार आहोत। सर्वात आधी पाहूया परीक्षेच्या तारखा। मुख्य परीक्षा 29 मार्च 2026 ते 26 एप्रिल 2026 या कालावधीत पाडली जाणार आहे। परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक जे आहे ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। अशा प्रकारे सर्व वेळापत्रक चालणार आहे। ही परीक्षा अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या जिल्हा केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे। आता अर्ज करण्याची प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा पाहूया। तर बघा, अर्जाच्या प्रक्रियेकडे जर आपण वळालो तर मुख्य परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। अर्ज करण्याची सुरुवात जी आहे ती 28 फेब्रुवारी 2026 दुपारी 2 वाजेपासून सुरू झालेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 14 मार्च 2026 रात्री 12 वाजेपर्यंत। शुल्क भरण्याची शेवटची तारीख असणार आहे 14 मार्च 2026 ऑनलाईन पद्धतीने आणि 17 मार्च 2026 चलनाद्वारे, म्हणजे 17 तारखेपर्यंत तुम्ही चलन पद्धतीने जे आहे ते शुल्क भरू शकता। मित्रांनो, ही बातमी का महत्त्वाची आहे तर बघा, 139 पदांसाठी भरती आहे। या परीक्षेच्या माध्यमातून विविध विभागातील हे 139 पदे जे आहेत राजपत्रित पदे भरती केली जाणार आहेत। अचूक नियोजन तुम्हाला ठेवायचं आहे। वेळापत्रक आधीच मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी आपला वेळ कसा द्यायचा आहे, स्टडी प्लॅन कसा बनवता येईल हे पाहायचं आहे। आयोगाने निकालासोबतच मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर करून भरती प्रक्रियेला गती दिली आहे, म्हणजे एक पारदर्शकता आहे। मित्रांनो, आता वेळ वाया न घालवता तयारीला लागा। मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या एमपीएससी देणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका। अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा। याच्यामध्ये काही महत्त्वाच्या नोट्स आपण पाहूया। तर 14 मार्चची शेवटची तारीख असली तरी तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी शक्य तितक्या लवकर तुम्ही अर्ज करा। मुख्य परीक्षेचा अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे, उदाहरणार्थ प्रवर्ग, नॉन क्रिमिलियर, विशेष आरक्षण असेल तर त्याचं जे डॉक्युमेंट्स आहे ते तयार ठेवा। तसेच वैकल्पिक विषय जे असतात त्याच्यावर लक्ष द्या। शेवटच्या दिवशी 26 एप्रिल दिवशी दोन्ही वैकल्पिक विषयांचे पेपर आहेत, त्यामुळे या विषयांचा सराव अधिक तीव्र करा। तसेच अर्ज करताना जिल्हा केंद्र जे आहे ते काळजीपूर्वक निवडा, कारण नंतर बदल करणे जे असते ते कठीण असते। याचा मुख्य उद्देश काय ते पण पाहूया। तर बघा, 2025चा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जो आहे तो 27 फेब्रुवारी 2026 रोजी लागलेला असून आता पुढील टप्पा म्हणजेच मुख्य परीक्षेचे नियोजन करायचे आहे। पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची मुदत आणि परीक्षेचे स्वरूप म्हणजे सकाळ, दुपार, सत्र याबाबत स्पष्टता देणे आहे आणि आयोगाच्या वेळापत्रकानुसार परीक्षा घेऊन शासकीय रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यासाठी ही महत्त्वाची सूचना आहे। हा या जाहिरातीचा मुख्य उद्देश आहे। मित्रांनो, या रिगार्डिंग तुमचे काय प्रश्न असतील खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा। तुमचे जेही जर समजा काही वेगळे प्रश्न असतील जे तुम्हाला विचारायचे आहेत वगैरे, कन्व्हर्सेशन करायचं आहे, तर इंस्टाग्रामची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तसेच आर्टिकल सुद्धा रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करा। मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग।